हाय गायज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आताच मी कामावरून जाऊन आणि क्लासवरून जाऊन आलेलो आहे. आणि तर आता आमच्या इथं नदी बाजूलाच आहे, तर डॅम सोडलेले आहेत. तर आता आम्ही ते डॅमचं पाणी कुठवर आलं आहे ते बघायला चाललेलो आहे. तर बघून येऊया. इथून जरा स्लीपर आहे, असे असे चालायला लागत. ही इथं शेतं आहेत आमची. इथला ब्लॉग बघितला असेल, काढलेला होता मी. तर बघूया आपण पुरा कुठपर्यंत आलाय. सगळी माणसं बघायला चालत हलू हलू. काय माहित, मला तर माहित पण नव्हता. मी आता कामावरून क्लासवरून आलो तेव्हा माहित पडलंय की पुरा आलाय आपल्याकडे. तर आपण जाऊया पटापट बघायला. एक्सायटेड आहे मी बघायला, पण जास्त पण नाही. पाणी वाढला नाही पाहिजे, नाही तर आमची घरं बुडतील, मुश्किलचे बुडतील तशी. चला पटापट. हे कुत्र्यांचं आयुष्य बर्बाद होईल पुऱ्यामध्ये. बाबा डेंजर पुरा आलाय. सगळा बोरले. थांब जरा, चप्पल निघतो माझी इथं. तर गाईज बाबा इथं बघा पाणी किती आलंय, भरलंय. डेंजर पाणी भरलंय. हा पोरगा पुरा वगैरे आलता. इथं जरा धुरकं धुरकं दिसतंय आपल्या कॅमेऱ्यामध्ये पावसापायी. एवढा पुरा आहे. नदीच्या बाजूला आमची शेत आणि एवढा पुरा आहे. गाईस आम्ही खूप एक्साइटेड आहे पुरा बघायला. तर पुढे जाऊन येऊ आपण. नानी सवयी तर पुरा बघायला आल्या. आताच आमची शेती लावून झालेत ना, लगेच पुरा आलं. हे खूप बेकार गोष्ट आहे. इकडे मागे मी फोटोशूट साठी आलतो, मेकअप केलता तेव्हा ताईच्या मैत्रिणीचा. आपल्यासोबत 2 पोरं पण आलेत मागे मागे. हा ते मला माहित नव्हतं, म्हणून नानीने बोलली मला मगाशी, रविता नानी. यायची कारण शप्पर राहू दे इकडेच. माणसाने टेन्शन यायला पाहिजे. तर इथं बारीक बारीक पोरांना मजा आले, पुरा आले तरी इथं पाणी न उतरतात. तर आपले बाबा भिजायचं नाही, थंडी वाजते आधीच, म्हणून छत्री घेऊन आलोय. हातबीट कुडकुडतायत माझे. इथे मजा आले बघा या ना, पुरे आले तर. हे पहिला कुठपर्यंत पुरा होता रे? एवढा वाढला. अजून कुठलं तरी डॅम सोडलं पाहिजे नाही. बघा पुरा आल्यावरती होडीन बसायला भेटेल आम्हाला. गेल्या वर्षी नाही का होरी आणायला गेलं तर पवत पवत जायला लागलं. कवरा भाव म्हशी बिशी वावत जेल त्या. गेल्या वर्षी नव्हतं ना, तेव्हा नव्हतं ना एवढा ब्लॉग बनवेल. इथे बारीक बारीक पोरं आलेत, फक्त यांच्यामध्ये मीच एकटा मोठा आहे. 7वीला आहेत आणि 10वीची पोरं वाटतं तरी का. भावात तू कितवीला आहे? 9वीला आहे. ही बारीक बारीक पोट आहे एवढीशी. बाबा माझी छत्री घालते इथं. परशील विरशील. त्यांचे विचार बघा, कवरी चांगली आहे. घराबिरला बुरली तर टीचरला बरं शालेन कारागारासाठी. घरांच्या यांचा काय विचार असेल ते विचार नाही करीत यावी. आग्र्या बसली इकडं. बाबा इथं काट बिट टोचले. जाम थंडी वाजते. पाऊस थांबाचा बी नाव जे नाही. आयच्या गावात छत्री उडतं इथं. पाणी थांबत नाही. 4 घंटे झालं पाणी भरत नाही. पाणी थांबतच नाही. बघू शकाल तुम्ही. बाबा हे रिपोर्टर बघा कवर तयार झाले. आम्ही सकाळी आलो होतो तर तिथपर्यंत पाणी होता रे. तो झाड दिसत असेल तुम्हाला तिकडे बघा. तो झाड दिसत असेल तिथपर्यंत पाणी होता.
बाबा इथं भांडणं चाललंय ना आपली. 2005 ला इथेच पुढे आलता आमची सगळी घरा उरलेली 2025 आहे. उद्या 26 जुलैला आला तर खूप जोरात येईल. तर 2005 ला जसा रस्ता आमच्या काय सांगू तुम्हाला आता. आम्ही नव्हतो तेव्हा. आम्हाला काही माहितीच नाही. का आता आमची होळी तर आली आणि अजून वारला तर आम्ही तुम्हाला होळी बाबा छत्री उडता. आता चला पुढे चला. आधी पाणी मारला नव्हता. बार बी असलं तर किती जण दरवाजा खोलून त्या बघायला लागेल आपल्याला. चला आपण आता मस्तपैकी एन्जॉय करायला आलो. इथे पुरा एन्जॉय करायसाठी आले सगळे लोक. पाऊस एन्जॉय करायला येतात. आम्ही पुरा एन्जॉय करायसाठी आले इथं. 4 जण जाम थंडी वाजते इथं. बारीक पोरांना जेवण आले मी इथं. बारीक नाही म्हणजे 10वी 7वी 8वी 9वी ला आहे. चुप राह, मी नेले तुला. बरं? मार मनोज मार. नेले तुला इथं. नेले. घागरा घालून यायला. दादा, तुला नको. तर आता आम्ही घरी चाललेलो आहे सगळ्यांना बातमी देण्यासाठी. तर आपण जाऊया आता घरी. बघूया आम्ही कोणच्या सोबत काय काय फ्रेंड करू, काय काय सांगू घरी. बघूया आता बंटी आणि मी काय सांगायला ठरवले. सांगणार सगळं वारून चरून आम्हाला काही सगळं सांगणार आहे. मग वारून चरून सांगणार. वारून चरून बाबा आम्हाला काही माहित नाही. याची पोबरीच वळले काही. इथे थंडी लागून बोबली बाबा केस बी सोडतं. थंडी वाजते एकदम चांगली जोरात. एकदम बेकार थंडी वाजते. बिना मेकअपचे आले मी इकडं. केस कशी झाले. चला पटकन जाऊया आपण कमलाईला काहीतरी सांगूया. बघू कमलाईचं रिॲक्शन काय आहे. तिने विचारलेला कुठपर्यंत पुरा आले आम्हाला सांग. तर आपण जाऊ आणि तिला काहीतरी वाढवून चढून सांगू. चपला घालून घेऊ. आता वहिनीला खूप वारून चरून सांगणार खूप पुरा आले असं सांगणार. पण वहिनीचं काही रिॲक्शन नसणार कारण की मला माहिती आहे वहिनीला काही टेन्शन नाही होणार. वहिनी पक्का पुरा आले. बाबा या का भरले तिकडे पक्का. हा, इकडे चला पवायला जायचं का. चल बाबू, बाबूला घेऊन जाऊ का. चल बाबू, पवायला चल. 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 हा, मग. आले येईल नाही आले. आलं तर आपण पवायला जाऊ. चल बाबू. आमच्या आईनं मानवायचं घाबरले रात्रीपासून. कुठे आई. आईला चला आपण आई जाऊ. आईनं पाठवून सांग मामा. तो गाई. तर आपण ना आता आईला कामितांच्या आईला खूप बेकार सांगणार आहे. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. कुठे कामिदांची आई आवाज दे. आई काय त्याची आई कामितांची आई आहे. आता आपण या आईला सांगणार आहे या पक्का पुराली आई. तर आईची रिॲक्शन काहीच नव्हती. आई हसते हा. पक्का पाणी लाई बाबा बघशील. याचं सांगण्याचं तो पक्का बुरलाय लागतं. कवरा वारं सांगतो नाही का. माझा व्हिडिओ करतोय काय. कुठल्या बाबा. तो गाईस तर आता कमलाकीचा घरीच आहे. कमलाकीला सांगायला जाणार आहे आम्ही. कमला काकी. कमलाकी मगाशी विचारलेला आम्हाला बघून या. तर आम्ही न्यूज घेऊन आलोय कमला आईसाठी. कमलाकी कमलाकी इथंच बोलो. आजचं बुरला कमलाकी. चला. चला आता आपण जाऊ घरी. आता आमच्या मम्मीला सांगितलं आहे आम्ही बघू शकाल तुम्ही. तर जसं मगाशी बघून गेलतो तर पाणी कमी होतं. आता पाणी वरती अजून चढलेलं आहे आणि आपण बघतोय ते मासे मारायला होडी घेऊन उतरलेत पाण्यात. मजा करतायत वाटतं. पुरा आलाय.